वाघ बी गाता येत नाही तर खाली पाय बी सटकला तर डायरेक्ट मोठा आहे वाघाचा आहे. आता वाघाचा बीड बघायला झालोय आम्ही. अडकला तिथे काटा अडकला. वाटा रवलेला आहे जंगल आहे पूर्ण. 3 कोटे किती 3 कोटे खाली जायचं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नव्या कोराणी फ्रेश ब्लॉगमध्ये. तर आज आपण जातोय कोकणातल्या रानभाज्या आणि त्याचप्रमाणे रोवणं मीन्स आपले मशरूम खातो तर ते शोधायला जातोय. बघू शकता आजूबाजूला सगळं जंगलच आहे आणि आपण जाणार आहे जंगलामध्येच रोवणं शोधायला. आणि माझ्याबरोबर आहेत हे तिघंजणं. हा व्लॉग आता सुरू करूया. ब्लॉग सुरू करण्यापूर्वीच व्हिडिओला ते लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपल्याबरोबर आहे संकेत मुळे, माझा भाऊ आहे. हा आहे नील्या आणि हा आहे लाल्या. आणि साधारण नीला आपण कुठे जाणार आहे आता? आता आपण सड्यावर चाललोय. जंगलात म्हणजे? हा आपल्या सड्यावर. ओके. भारदाची फोडशीची हां ती बघत आपण आता सड्यावर जाणार आणि रोवणं पण शोधायचे आपल्याला. मशरूम. हां मशरूम. आणि काल वाघ दिसला ना? हो. वाघ कुठे दिसला होता तुला? तुला कुठे दिसला रे? मला आमच्या रोडवरती दिसलेला खाली घाटामध्ये. हां पण एवढा भयानक होता ना हां की आपल्याला ते बघून पण दृश्य आहे ना, हां समोरासमोर आपण धावू पण शकत नव्हतो. काय सांगतोस? तसा मी काय होता, गाडीवर नव्हतास की? गाडीवरती होतो. हां गाडी फर्स्ट वरती टाकून मी स्पीड मध्ये आलो. हां एवढं मी म्हणजे घाबरलो होतो तिथे. बापरे. आणि त्यानंतर ह्याला दिसला ना लगेच? मला ह्याला दिसला काय? हां हे बघा, लोकांनी पाण्यासाठी जंगलातून पाईप टाकलेले आहेत. पूर्ण नेचर वॉटर, प्युअर वॉटर एकदम. आणि तुम्ही आवाज बघू शकता, हे आहे पंधळीचं पाणी. आपलं पाण्यात पिण्याचं पाणी आहे. कधी पण पिऊ शकतो आपण इथे येऊन. एनी टाइम. आणि हे बघू शकता, हा पाईप आहे. इथून पूर्ण गावाला जातं पाणी. थोडे घरं घेतात इकडनं पाणी लावतो जास्त करून उन्हाळ्यात. हा हा कारण हे पाणी 24 तास आपल्याला चालू असतं. बर. हे बघू शकता, डायरेक्ट डोंगरातूनच झरे आलेले आहेत. प्युअर वॉटर एकदम. इकडनं पण पाणी पडतं, कधी पण पाणी पिऊ शकतो. तर आम्ही जंगलातून चालतोय आणि माझ्या डाव्या साईडला असला खतरनाक व्ह्यू आलाय. एक नंबर व्ह्यू आलाय, तुम्हाला दाखवतो मी. समोर दिसतंय ते इथे वाडी आहे आमची, इथे लोक राहतात. आणि तिथून बघू शकता तिथे एक धबधबा पण आहे छोटासा. तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे झोप हे आहे, धबधबा आहे. आणि या वाडीचं नाव आहे पळवळवाडी. पण तुम्ही एकदा सीन चेक करा, खतरनाक सीन आहे. आणि तो आमच्या गावात नवीन टॉवर होतोय. अजून काही रेंज आली नाही गावात, तरी सुद्धा किती महिन्यात येईल तरी अजून काय सांगू शकत नाही. टॉवर झाला पण सांगू शकत नाही. पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा टॉवर झाला गावात. पण यार तुम्ही व्ह्यू चेक करा, एक नंबर आहे. चला पुढे जाऊ. तुम्हाला कोकणात हेच दिसणार, एका ठिकाणी फक्त थोडी मोजकीच घरं, त्यानंतर घरच नाहीत. गायब पूर्ण, सगळा मोकळा एरिया म्हणजे जंगलच पूर्ण असणार. दोन रस्ते हे बघा, वाकूनच जायचं आपल्याला इथनं. करवंद मिळालं मला एक हिरवं. प्रचंड आंबट आहे. चेक करा, बापरे.
पूर्ण दोन्ही बाजून जाळी आलेली आहे. जरासं रिस्की वाटते. बापरे, अचानक सावली पण आलेली जंगलाची आणि शांतता पण. हरडा हे कशाचा उपयोग येतो काय? ह्याला पाय वगैरे पुसतात वगैरे त्याच्यावर खातात पण हा. होय, हा औषधी आहे. हाय हरडा. पण साड्यावर बहुतेक आलेलं. होय, साड्यावर आलं कारण का इकडे ओपन झाली ना काय. हे बघा क्लाउड बेट्स, काय व्ह्यू आहे बघा टिपळवाडी समोर. जबरदस्त व्ह्यू. हा व्ह्यू बघा एकदा चेक करा. तू बोलत ना कसा व्ह्यू आहे बघा, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघायला लोक किती किती रुपये देतात, पण आमच्यातली कोकणातली माणसं हे फुकट दररोज बघत असतात. हो की नाही? हो. अजून परत आपण पुढे जाऊया. पुढे अजून चांगला आहे काय? हो. ह्याला काय म्हणतात? कुडा. कुडाची भाजी. कुडाची भाजी. बर, आता जंगल आहे ते वाढत चाललंय. काय वाघ? घाबरणारच की. हा खाली इथं बघायला लागला, म्हटलं वाघाचे पाय बी आहेत की काय. थोड्या वेळासाठी. खूप वेळा दिसतो इथे आपल्याला वाघ ह्या एरियामध्ये, कारण का हा जरा वस्तीपासून लांब एरिया पडतो, खूप लांब पडतो, अगदी डोंगराच्या टोकावर पडतो. आता आपण आलो सड्यावर. आपण आलोय कातलावर. कातळ. हा बघा, ह्याला म्हणतात कातळ. हा दगडी डोंगरावर, डोंगराच्या टोकावर थोडक्यात. आणि इकडनं भरपूर वाट आहेत, चुकण्यासारखं सहज आहे. बघा खतरनाक, एक नंबर. सगळे क्लाउड्स एकत्र मूव्ह होत आहेत इकडे, आणि पुढचा आता डोंगर दिसत नाहीये जो मगाशी दिसत होता तेव्हा. हे एक नंबर. घोमेटा हे काय असतं? फुलनास आलेली आहे. तेंडलीसारखा प्रकार आहे तो. हे फुलं आलीत का त्याची? आता फुलं आलेली आहे. म्हणजे अजून लागली नाहीत. हा 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 कुठे कुठे लागले असतील हा. आपल्याला पुढे भेटतील. घोमेटा. हा घोमेटा. ते आपण दाखवूया पुढे. हा. तोंडल्यासारखीच भाजी आहे ती. बर 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 तोंडल्यासारखीच बर. ते आपण पुढे दाखवूया. ओके. आणि यार व्ह्यू एकदा बघा हा, आणि लाईक करा. त्याला काय मिळालं आता? शतावरी. 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 हा हा. ही गर्भवती महिला जी असतात ना, हा त्यांची ह्याची जी पाळं खाली असतात, हा, म्हणजे मुळं. हा मुलं, ती प्रचंड असतात. एवढा वेल दिसला म्हणून एवढं नाही, हा. एवढी मोठी असतात. हा ती वाटून आपण खायची असतात. बर. हा ती गर्भवती महिलांना आपल्याला उपयोगी येतात दूध वाढण्यासाठी. ओके. हा 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 ठीक आहे. ठीक आहे. हे आपला औषध. आपण सगळ्यात टॉपला आहे, त्याच्यामुळे पाऊस आपल्याला अजून जास्त लागणार आहे. काय करतोय हे? हे खेकडे बघतोय. दगडी उलटवून बघायचं काय? हा. अच्छा, ह्या धारेवर तो बघत जातो वर मिळतंय की नाही. बेल्टे, ह्याला बेल्टे म्हणतात असं हे करायला. माझ्यासाठी पण न्यू कन्सेप्ट आहे ही. भेटतील काय? 100%. हा हा. गुरं तर होतात इकडे एवढ्यावरती. म्हशी आहेत. हा हा. आणि तुम्ही बघू शकता काही दिसत नाही, हे डोंगराचं टोक आहे समोर. बघू शकता धुकं केवढं आहे ते. ते बघा तिकडे धुकं हे आहेत, बैल आहेत. कुठची आहे ती? भरणकरवाडीतली की आपल्या इथली आहे? आपल्या इकडची आहे. क्वचित आपल्याकडे दोघं ठिकाणी पाळलेले आहेत. हा हा हा. बैल. बैल आहेत तिकडे आहेत. म्हशी पण असतील, पण तिकडे त्या कोपऱ्यात असतील. हा, हा. आपण नंतर येताना आपल्याला ते दिसतील. बर बर. हा सीन आपल्याला येताना दिसतील. ओके. आता आपण इकडून जाऊया. हा चला. दोन टीम. हा मी आणि हा आपण जातो. जाऊ तिथे. हा करवंद, पिकलेला आहे. पिकलेलं करवंद. भाजी भेटली ना की आवाज येतो. हा चालेल चालेल. हा करवंद प्रचंड गोड आहे, एक नंबर. आता ते तिकडच्या बाजून गेलेत आणि आम्ही दोघं या बाजून आलेलो आहे. बघूया काय मिळतंय. हा शोधतोय, बराच वेळ झालं आणि काय मिळे ना. खरं मला असं रानभाज्या खाण्यात
मला जास्त आवडत पण नाही, तर पण हे वर्षातून एकदा खाव्यात असं म्हणतात आमच्या कोकणात. त्यामुळे शोधायला आलं. जरी नाही मिळालं तरी मी हा व्ह्यू बघूनच खूप खुश आहे, कारण का ह्या इकडे वरती पहिल्यांदाच मी आलो आहे, फर्स्ट टाईम. इथं आत बघतोय ही जाळी असते कशी, आणि जाळीत वाकून बघतोय कुठं भाजी वगैरे आहे काय. हाय नाही अजून काही नाही. मशरूम पण नाही अजून. मशरूम पण नाही. तरी सापडलं वाटतं याला. काय सापडलं? भार्गेची भाजी भारगी आहे याचा पण आता फुटायची. कुठे ही? वास आला रे हिचा. हा वास येतो. वास येतो. स्मेल घेऊन बघ. हळदीसारखं आहे, हळद. पण थोडासा कडू असते का? कडू आहे, कडू आहे. म्हणजे कारण्यापेक्षा पण कड कमी. अच्छा, हां हां हां. पण ही भाजी ही कुठची? पौष्टिक आहे. भानगी. प्रत्येक जाळी ह्या जाळ्या असतात अशा. ही एक जाळी, ही एक जाळी, ती एक जाळी, अशा प्रत्येक जाळ्या आहेत आणि प्रत्येक जाळ्यातून आपल्याला शोधायला लागतं. कोण मिळाला काय त्यांना? तर तिकडे आहे, त्याला त्यांनी आवाज दिला, मला काय ऐकू आला नाही, त्यालाच आवाज ऐकू आला. काय भेटलंय? तळं. तळं भेटलंय. ते तळं आहे एक मोठं. अई शपथ, खरंच आहे. क्या बात. आश्चर्य मला झालं हे बघून. बाप रे. हे रान कमाळ आहे, तुम्ही बघू शकता इथे. अजून फुल पण मोठं येईल. जसं पानं पानं मोठी होतात ना हा हा. तसं फुल मोठं होईल. हे काय ओके. कोणी एक्सपेक्ट केलेलं काय हे एवढ्या कातळावर, एवढ्या मोठ्या डोंगरावर हे तळं असेल म्हणून? मी तरी एक्सपेक्ट केलं नव्हतं. आपल्याला तिकडे आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण इथे 4G नेटवर्क आहे, पण माझ्या गावात नेटवर्क येत नाही. इथे एवढ्यावरती नेटवर्क आहे, पण माझ्या गावात येत नाही. हा, घरात येत नाही नेटवर्क. होय, सड्यावर आहे. मगाशी आपल्याला घोमेटे म्हणून दिसलं होतं, त्याचं हे फळ आहे बघा. चुकीच्या गडक्यात आलो. हा भाजी मागडला नाही ना, हा हा. कुठायची नेमकी विसरली, पण एवढ्या कोपऱ्यातच आहे. अच्छा, हा 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 हा. इथे एक आहे, पण यामध्ये अजून फिक्स नाही की ही भाजीच आहे की रानभाजी आहे नेमकी. ही कडकडीत आहे आणि ती लबलबीत असते. हे म्हणजे ही नाही, नाही. म्हणजे त्यासारखीच दिसते, पण ही विषारी आहे. होय, म्हणजे ही खाल्ले तर जीव पण जाऊ शकतो, जीव नाही जात. पण विषबाधा होईल. भाजी सारखी खाली कांदा असतो. हा आपण जसा कांदा खातो हा ना, हा हा. तो कांदा विषारी. म्हणजे विषबाधा होऊ शकते हे खाल्ल्यावर. थोडीफार हा हा. म्हणजे आपल्याला म्हणजे ऍडमिट करायला लागेल. हा हा हा. हे काय आहे? टाके. उंच आहे, एक पुरुष उंच आहे. टाकी. एक पुरुष आहे. हा, आता ते कमी आहे, घोरलंय ते जरा. अच्छा, म्हणजे 6 फूट, 6-7 फूट. उन्हाळा पाऊस पाणी त्याच्यामध्ये. आणि इथे हे म्हणजे माणसानं बनवलेलं की स्वतःहून झालं माणसाने बनवलेली आहे पूर्वीच्या काळात? पूर्वीच्या काळात. हा. पूर्वीची लोकं जी होती ना, हा हा. अजून मोठं आहे. बापरे, हे मी पण पहिल्यांदा बघितलं. बघ किती आहे. आता 1.5 फूट आहे, भरलंय घोरलंय ते. पूर्ण ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अशी, आणि हे सगळं पूर्वीच्या माणसांनी बनवलेलं आहे. पार्टी केलेली होती ना, हा. तेव्हा पण पाणी आम्ही इथलंच वापरलेलं. होय. हा हा पूर्ण गाळणी वगैरे घेऊन आलेलं पाणी इथलंच वापरलेलं. हा हा. पण पाणी चांगलं होतं. बुडवलेला. ओ भाई साहब, समोर व्ह्यू बघा, तो एक नंबर व्ह्यू आहे. नुसते ढगच, कमाल. कोकण उगाच नाही म्हणत की स्वर्गाहून सुंदर आहे आमचं कोकण, याच रिझनमुळे. पुढे बघा. आई शपथ, काय रे. तरी हे आपलं जंगल साफ नाही म्हणून होतं. हा, काय व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. समोर सगळे ढगच आहेत हे बघा. आणि ते कुठची तरी वाडी आहे. ही कुठची वाडी? आंबेड आहे ते. हे दुसरं गाव आहे. हे दुसरं गाव, आमचं गाव सोडून. आई शपथ. हे काय खाली दरी आहे की काही? हो, खाली दरी आहे पूर्ण. ही खाली पूर्ण दरी आहे. हा 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 हा. पूर्ण नको जाऊ, संकेत, पाय तो मुंबई गोवा हायवे तिथे, हा ना?
गाड्या दिसतात बघ. हा मुंबई गोवा हायवे. हे नदीला पूर आला बघा. हा बघा हा या इथे आणि समोरचं गाव. इथे पहिल्यांदा आलायस तू? नाही, मी येऊन पहिल्यांदा गेलो आलो. पहिल्यांदा. मी पहिल्यांदा आलो इथे. एक नंबर लोकेशन. तुम्ही ढग बघू शकता. हे सौंदर्य बघा. हे फक्त तुम्हाला कोकणातच मिळणार. काय रे? खाली पण दरी बघा, ही बघा. हो खाली बघा. इथून डायरेक्ट खाली दरी. दरी पूर्ण. माणूस गावायचा नाही हा हा भाग आहे ना हा हा. सोनगिरी. हा सोनगिरी हा पूर्ण. सोनगिरी भाग. म्हणजे एवढं जवळ आहे. वरच्या वर कनेक्टेड होतं पूर्वी. हा ही सोनगिरी तिकडं आंबेड. अच्छा हा हा तो मुंबई गोवा आहे. वा. मैदान आलेलं आहे. ह्याला भाटल्याचं मैदान असं म्हणतात आमच्या भाषेत. आणि इथे लोक क्रिकेट खेळायला यायचे एवढ्यावरती. कसून कसा लटकतोय झाडावरनं. हा धागा तुम्हाला दिसत असेल चमकणारा. तर हे भानगेच्या भाजीचं फूल आहे. तुम्ही बघू शकता. हे एक अशा प्रकारे दिसतं आणि हे एक अशा प्रकारे. हे मोठं झाल्यावर आहे का? नाही, हे मोठं झालं. हे मोठं झाल्यावर. आणि हे कोवळ ही आहे. कोवळी. वा. डोकरान केलेलं आहे. आणि बराच वेळ चालतोय आपण. पण हा जो व्ह्यू आहे कमाल. हळूहळू हळू भारी व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. आई शपथ कडक एक नंबर हायवे आहे तिकडं मध्ये. हायवे. दिसत नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता. दिसत नाही. धुकं आहे सगळं. म्हणजे ढगच आहेत हे जमा झालेले. पूर्ण भरलेला जे दिसत पाणी पूर्ण भरलेलं आहे इकडे. पुरा आहे. दिसतं ते हायस्कूल आहे. जबरदस्त. इथं शेती आहे. ही सगळी पाण्याखाली गेलेली आहे. हा आहे तो आपला हायवे आहे. इथं मुंबई गोवा हायवे. वा. वाडी आहे ही खाली बौद्धवाडी आहे इथेच. आणि खाली हायस्कूल आहे. ते निळं दिसतं ना ते हायस्कूल. ते आपलं आमचं हा हे हायस्कूल आहे. हा. अरे वा. दिसत नाही एकदा जरा पण. क्लिअर दिसत नाही त्याच्यात. पण जबरदस्त. घुसलं मेल्या शेतात. पाणी घुसलंय शेतात. होय. इथं पाटील आता काय या व्ह्यूला. सर्व हे आहे. हे सगळी इथं आपली बोदवडी. तो हायवे आहे आपला. हा. आणि आपलं घर इकडनं वर या बाजूला. आपलं घर इकडे. वा. तो समोर दिसतो ना तो हा, हायवे. हा. तो बघ तो ह्याचं पाट्याचं घर बघ. होय होय. तुफान पाऊस पडतोय आणि यार माझ्या समोर हा व्ह्यू बघा तुम्ही एकदा. कमाल. जळ नैनी कुंकू कपाळी. काजळ नैनी कुंकू कपाळी. केसात वेणी माळली अनुराधा ही. मथुरेच्या बाजाराला चालली अनुराधा ही. मथुरेच्या बाजाराला चालली. भेटल्या कोड्याच्या शेंगा. ह्याची पण भाजी होते ना. 2 मिनिटं दाखवतो. हे बघा. कोवले काढायचे पण. हा. ऊन नाही. या कोवळ्या आहेत. डुकराचं बिळ मिळालेलं आहे इथे. मी पण पहिल्यांदा बघणार आहे डुकराचं बिळ. कसं असतं काय माहित नाही मला. वाट आहे काय बघूया आधी. कारण का ही सगळी जंगलच आहे खाली सगळे आणि दरी आहे. चला जाऊया आता आतमध्ये. अगदी स्लोप आहे खाली एकदम. तुम्ही बघू शकता तो जातोय खाली. स्लोप आहे आणि सगळं रानच आहे तिकडे आतमध्ये. बघूया कसं वाटतं ते आता. बघा पूर्ण सगळा स्लोपच आहे. असं वाकून जायला लागणार आहे. साफ करायला पुढे गेला तिथपर्यंत थांबतो इथे. डुकर नसेल ना रे. वाघ बी गाठायचा नाही तर. हे पाडचं तोड. नाही ते तिकडे तिथे बारका. हा ते जेवढं खाली जाते तेवढं वर यायचंय परत. जेवढं खाली जायचं तेवढं वर यायचंय परत. होय. हे वाघ बिग नसणार. असं पहिल्यांदा काहीतरी करतोय आम्ही. असं तर कधीतरी करायला पाहिजे ऍडव्हेंचर. आणि मी बघतो एकदा हा. जर खाली पाय बी सटकला तर डायरेक्ट तिथे बीळ आहे ते.
भाई कढीपत्त्याचं पण झाड आहे ते. कढीपत्त्याचं पण झाड आहे. या खाली नाही ना या तुम्ही ऐकाय कशाला एवढंच बघ. हे बघा हे आहे डुकराचं दूध. जा तिकडून जा पुढे जा पुढे असं advance आपण पुढे. हे बघा हे डुकराचं बीळ आहे आणि कशा रस्त्याने आलेलं आहे बघा. आपण तिथलं आपलं बिल बघूया आहे का. हा जर मिटलं असेल तर ठीक आहे पण ते सर्वात मोठं आहे. मोठा आहे वाघाचं आहे. आपण जातोय. आता वाघाचं बीळ बघायला झालोय आम्ही. बाय रिस्की. वागदी गाण्याचा गोट्या खायचा वाघ नाही ना रे. हे इथे पण गुहा टाईप मध्ये आहे. हे बघा पण ह्याच्यात पावलं आहेत पावलं आहेत. आता गेले कुठं मला काय माहिती. ट्रेकिंगचे शूज पण नाहीत सगळे क्रॉक्स वर स्लिप होते पाय. आलेलो फायनली वरती. दुसऱ्या टोकाला आलेलो आहे. ही बौद्धवाडीची पाकाडी इकडे आणि पाणी बघा केवढं आलेलं आहे. हे सगळं डोंगरावरचं कातळावरचं सगळं पाणी आलेलं आहे. केवढं आहे बघा. आणि इकडे एक नाव आहे ज्यांनी ही पाकाडी बांधली आहे त्या पूर्वजाचे नाव आहे इथे. आपले आजी होते कामगार. होय आपले आजोबा वगैरे होते या सगळ्या पाकडीला हा. बांधायला. त्यांचं काशीराम म्हणून नाव होती. काशीराम हा. त्यांचं आणि आता नाव. तुम्ही बघू शकता हे बघा पाणी किती आहे. ह्याच्यामुळेच पूर येतो आहे या सगळ्यामुळे. ह्या सगळ्या अशा सगळीकडचं पाणी जरा हे बघा परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे तो. रस्ता बनवत जायला लागतोय पण व्ह्यू आता वाट शोधतोय. ह्या दगडावर आलो ना मी. हा दगड कुठे जातो माहितीये काय. उदयभाऊंची वरची कोंडवी माहितीये. कोंडवीत खाली वर बसायचं परत वर जायचं नाही मग. तिथून खाली येतो माहितीये. खाली नाही आहे. थांब इथंच असत आपण थांब. वाटा रोवलेला आहे. एक जंगल आहे पूर्ण. 3 कोटे. किती 3 कोटे. खाली जायचं. बाई जागा कुठे चला. हे नक्की आहे काय जागा. पुढून चल ना. आपण आता जागा केलेली आहे. पुढे आहे ना सरळ. अरे सरळ वाटून सरळ मेला. नाही ती सरळ नाही वाट. आहे वाट ही बघ देवळवाडी सांगतोय मला हात दे मला रोड बनवतोय. येऊ काय. ओके आलो. आल्यान एवढ्या जंगलातून रस्ते शोधत 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 आणलेला आहे आता घरापर्यंत. इथे खालीच आमचं घर आहे त्या बाजूला. ते जे क्लाउड्स दिसतात तुम्हाला ते खालीच आहे तिथं घर. आणि हे वैभवराचं घर. आणि ही आमची कोकणातली शेती भात शेती. आणि ही आमची साण आहे इथे. चला झालेला आहे आजचा ट्रेक सफल. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर चला आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि मला गावठी भाजी पण खायला मिळेल. आणि ते जर यायचं असेल तुम्हाला ट्रेक पण मिळेल हा. आणि ही जी काय निसर्गातली जी रानभाज्या आहेत त्या सुद्धा खायला मिळतील. जर कोणी इंटरेस्टेड असेल नक्की मला DM करा इंस्टाग्रामवर. चला भेटू. बाय बाय.